या भागामध्ये मी परिकल्पना ही जी संकल्पना आहे या परिकल्पना संकल्पनेविषयी बोलणार आहे. आता परिकल्पना या शब्दाला मराठीमध्ये अभ्युपगम असंही म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला हायपोथेसिस असं म्हणतात. तर पहिल्यांदा आपण परिकल्पना या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा ही संकल्पना काय आहे ते बघू. तर हायपोथेसिस हा जो शब्द आहे हा दोन शब्दांनी बनलेला आहे. हायपोथेसिस अधिक थेसिस. आता याचा अर्थ असा सांगितला जातो. हायपोचा अर्थ आहे टेंटेटिव्ह किंवा सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन. आणि थेसिस या शब्दाचा अर्थ आहे, थेसिस म्हणजे स्टेटमेंट अबाउट दी सोल्युशन ऑफ दी प्रॉब्लेम. बघा, हायपो म्हणजे टेंटेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह व्हेरिफिकेशन म्हणजे ज्याचा पडताळा घेण्याची गरज आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपाचा. आणि थेसिस म्हणजे स्टेटमेंट अबाउट दी सोल्युशन ऑफ दी प्रॉब्लेम म्हणजे समस्येच्या उत्तराविषयी किंवा समस्येच्या उत्तरा संदर्भामध्ये केलेलं विधान म्हणजे थेसिस. आता या दोघांचा आपण एकत्रित अर्थ जर विचारात घेतला तर आपण असं म्हणू शकतो की हायपोथेसिस इज नथिंग बट टेंटेटिव्ह स्टेटमेंट अबाउट दी सोल्युशन ऑफ दी प्रॉब्लेम. म्हणजे समस्येचे तात्पुरते उत्तर दर्शवणारे जे विधान आहे ते विधान म्हणजे परिकल्पना किंवा अभ्युपगम. त्याच्यानंतर या हायपोथेसिस या शब्दाचा अर्थ आणखीन वेगळ्या संदर्भामध्ये येतो की ज्याच्यामुळे हायपोथेसिस या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये हायपो म्हणजे कंपोजिशन ऑफ 2 or more व्हेरिएबल्स. हायपो मीन्स कंपोजिशन ऑफ 2 or more व्हेरिएबल्स. आणि थेसिस मीन्स पोझिशन ऑफ दीज व्हेरिएबल्स इन अ पर्टिक्युलर फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे बघा, या दुसऱ्या अर्थाने हायपो मीन्स कंपोजिशन ऑफ 2 or more व्हेरिएबल्स आणि थेसिस मीन्स पोझिशन ऑफ दीज व्हेरिएबल्स इन अ पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक फ्रेम ऑफ रेफरन्स. मग यांचा एकत्रित अर्थ आपण असा घेऊ शकतो की हायपोथेसिस इज नथिंग बट दी कंपोजिशन ऑफ 2 or more व्हेरिएबल्स इन अ स्पेसिफिक फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे एका विशिष्ट परिस्थिती किंवा एका विशिष्ट संदर्भामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक चलांमधील जो संबंध आहे तो संबंध दर्शवणारे जे विधान आहे, विधानच म्हणावं लागेल ते विधान म्हणजे परिकल्पना. संशोधनामधून संशोधकाला जे निष्कर्ष मिळणार आहेत त्या निष्कर्षाविषयींचा केलेला पूर्व अंदाज किंवा भाकीत म्हणजे परिकल्पना होय. संशोधनामधून किंवा संशोधनाच्या माध्यमातून जी समस्या संशोधकाला सोडवायची आहे त्या समस्येचं उत्तर काय असू शकेल या उत्तराविषयीचा पूर्व अंदाज म्हणजे परिकल्पना. कर्लिंगर हा एक शिक्षणशास्त्रज्ञ म्हणतो की 2 किंवा 2 पेक्षा जास्त चलांमधील संबंध दर्शवणारे अनुमानात्मक विधान म्हणजे परिकल्पना होय. अनुमान म्हणजे त्याच्याविषयीचा अनुमान केलेला आहे म्हणजे पूर्व अंदाज केलेला आहे. तर त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त चलांमधील संबंध दर्शवणाऱ्या अनुमानात्मक विधानाला परिकल्पना असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आता परिकल्पना या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात आलेला आहे की परिकल्पना हे दुसरं तिसरं काही नसून एक संशोधनातून कोणते निष्कर्ष मिळतील त्याविषयीचं केलेलं विधान असतं. ते विधान 2 चलांशी संबंधित किंवा त्याच्यापेक्षा जास्त चलांशी संबंधित असतं. कारण संशोधनामध्ये संशोधक चलांचा विचार करत असतो आणि त्या चलांमध्ये काय संबंध आहे हा संबंध शोधण्याचा संशोधनाच्या माध्यमातून प्रयत्न करायचा असतो. तर या 2 चलांमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त चलांमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे हे याच्याविषयीचा तो एक प्रकारचा पूर्व अंदाज असतो. आणि या विधानाचं
परीक्षण संशोधकाला संशोधनाच्या माध्यमातून करायचं असतं. म्हणजे त्या विधानाची पडताळणी संशोधक आपल्या संशोधनातून करत असतो. या परिकल्पनेमुळे अनेक फायदे संशोधकाचे होऊ शकतात. आपण आता या ठिकाणी या परिकल्पनांचे जे वेगवेगळे प्रकार आहे त्याच्याविषयी विचार करूया. उदाहरण घेऊ तर त्या ठिकाणी संशोधकाने त्याच्या संशोधनासाठी जो संशोधनाचा विषय निश्चित केलेला आहे त्याच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. मग त्या संशोधकाच्या संशोधनाचं शीर्षक असं आहे की गणितात क्रमान्वित अध्ययन तंत्र आणि सहकारशील अध्ययन तंत्र यांच्या परिणामकारकतेचा तुलनात्मक अभ्यास. आता या संशोधनामध्ये 2 चल आहेत. एक आहे अध्ययन तंत्र आणि दुसरं आहे आता त्या अध्ययन तंत्राची परिणामकारकता अभ्यासाची आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांची गणितातील जी संपादणूक आहे ते दुसरं चल आहे. म्हणजे बघा, पहिलं चल आहे अध्ययन तंत्र आणि दुसरं चल आहे गणितातील विद्यार्थ्यांची संपादणूक. अध्ययन तंत्र हे स्वतंत्र चल आहे आणि विद्यार्थ्यांची गणितातील संपादणूक हे परतंत्र चल आहे. नंतर या ठिकाणी अध्ययन तंत्र जे आहे हे जे स्वतंत्र चल आहे किंवा स्वाश्रयी चल आहे याचे 2 स्तर आहे. एक आहे क्रमान्वित अध्ययन तंत्र आणि दुसरं आहे सहकार्यशील अध्ययन तंत्र. क्रमान्वित अध्ययन तंत्र म्हणजे प्रोग्राम लर्निंग आणि सहकारशील अध्ययन म्हणजे कोऑपरेटिव्ह लर्निंग. तर या 2 तंत्रांची तुलना संशोधकाला याच्यामध्ये करायची आहे. मग आता ह्यातली जी या संशोधनाचे जे मुख्य उद्देश आहे किंवा जो फोकस आहे त्याच्यानुसार परिकल्पना संशोधक कशी मांडू शकेल. तर 3 विधानं या ठिकाणी विचारात घेऊ. पहिलं विधान असं आहे की पहिलं विधान आहे गणित अध्ययनासाठी सहकारशील अध्ययन तंत्रापेक्षा क्रमान्वित अध्ययन तंत्र अधिक परिणामकारक असतं. दुसरं विधान आहे की गणित अध्ययनासाठी क्रमान्वित अध्ययन तंत्र आणि सहकार्यशील अध्ययन तंत्र यांच्या परिणामकारकतेत फरक आढळतो. आणि तिसरं विधान आहे की गणित अध्ययनासाठी क्रमान्वित अध्ययन तंत्र आणि सहकारशील अध्ययन तंत्र यांच्या परिणामकारकतेत काही फरक आढळून येत नाही. आता बघा, पहिलं विधान जे आहे म्हणजे यामध्ये 2 बाबींमधला फरक विचारात घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक विधानामध्ये 2 बाबींमधला फरक आहे. पण पहिलं जे विधान आहे तर सहकार्यशील अध्ययन तंत्र याचा प्रभाव आणि क्रमान्वित अध्ययन तंत्र याचा प्रभाव, तर याच्यामध्ये कोणाचा प्रभाव जास्त असेल आणि कोणाचा प्रभाव कमी असेल असा फरक त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. म्हणजे आपण म्हणूया की फरकाची दिशा त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. काही वेळेला ती फरकाची दिशा धन असू शकते, काही वेळेला ती ऋण पण असू शकते. पण त्या ठिकाणी फरकाची दिशा त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे. नंतर दुसरं जे विधान आहे त्याच्यामध्ये फरक आहे असं दर्शवलेलं आहे. म्हणजे क्रमान्वित अध्ययन तंत्र आणि सहकार्यशील अध्ययन तंत्र यांच्या परिणामकारकतेत फरक आहे असं म्हटलेलं आहे. परंतु तो फरक कसा असेल हे त्या ठिकाणी दर्शवलेलं नाही. आणि तिसऱ्या विधानामध्ये असं म्हटलेलं आहे की या 2 अध्ययन तंत्राच्या परिणामकारकतेत काही फरक नसतो, म्हणजे 0 फरक असतो. तर आता आपण क्रमाने विचार करूया की पहिलं जे विधान आहे की फरकाची दिशा दर्शवणारं जे विधान आहे तशा प्रकारची जर परिकल्पना असेल तर तिला दिशात्मक परिकल्पना म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं जे विधान आहे की ज्याच्यामध्ये फक्त म्हटलेलं आहे की फरक असतो पण त्या फरकाची दिशा दर्शवलेली नाही, म्हणजे त्या ठिकाणी फरक धन आहे का ऋण आहे हे निश्चित केलेलं नाही. अशा प्रकारची जी परिकल्पना असते तिला अदिशात्मक परिकल्पना म्हणतात. आणि तिसरी जी परिकल्पना आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या दोघांच्या प्रभावामध्ये म्हणजे क्रमान्वित अध्ययन तंत्र आणि सहकारशील अध्ययन तंत्र यांच्या परिणामकारकतेत काही फरक नाही, म्हणजे त्यांच्या परिणामकारकतेत 0 फरक आहे. आणि म्हणून मग ह्या तिसऱ्या प्रकारच्या परिकल्पनेला 0 परिकल्पना असे म्हणतात. म्हणजे या उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलं असेल की परिकल्पनेचे हे साधारणपणे 3 प्रकार मानले जातात: दिशात्मक परिकल्पना, अदिशात्मक परिकल्पना आणि 0 परिकल्पना. दिशात्मक परिकल्पनेमध्ये ज्या 2 चलांमधला फरक आहे तो फरक स्पष्टपणे मांडलेला असतो, म्हणजे तो फरक धन आहे का ऋण आहे स्पष्टपणे दर्शवलेलं असतं. आणि अदिशात्मक परिकल्पनेमध्ये फक्त फरक आहे असं म्हटलं जातं परंतु त्या फरकाची दिशा दर्शवलेली नसते. आणि तिसऱ्या विधानामध्ये फरक 0 आहे असं मानलेलं असतं, म्हणजे 2 बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा
फरक आढळत नाही, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये सार्थ फरक आढळत नाही असं पण म्हटलं जातं ही शून्य परिकल्पना. आता ही जी तिसरी परिकल्पना आहे की गणित अध्ययनासाठी क्रमान्वित अध्ययन तंत्र आणि सहकारशील अध्ययन तंत्र यांच्या परिणामकारकतेत काहीही फरक आढळत नाही. ही परिकल्पना संख्याशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे परिकल्पनेचं परीक्षण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी संशोधकाला ज्या संख्याशास्त्राचा वापर करायचा आहे त्या दृष्टीने शून्य परिकल्पना अधिक महत्त्वपूर्ण असते. म्हणजे शून्य परिकल्पनेच्या आधारेच तो पुढचं संख्याशास्त्र वापरून त्या परिकल्पनेचं परीक्षण करत असतो. तर हीच परिकल्पना पण वेगळ्या शब्दांमध्ये वापरण्याच्या दृष्टीने अधिक स्पष्ट व्हावी या दृष्टीने हीच परिकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडली अशी की क्रमान्वित अध्ययन तंत्राचा वापर करून अध्ययन केलेले विद्यार्थी आणि सहकारशील अध्ययन तंत्राने अध्ययन केलेले विद्यार्थी यांच्या गणित संपादनूक मध्यमान गुणांकामध्ये सार्थ फरक आढळत नाही. म्हणजे या ठिकाणी दोन मध्यमानांची तुलना करायची आहे आणि ते दोन मध्यमान कोणते हे त्या विधानामध्ये स्पष्ट दर्शवलेलं आहे. तर हीच शून्य परिकल्पना एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येऊ शकते आणि तिचं परीक्षण पुढे करता येतं. आता या ठिकाणी जसं दोन मध्यमानातील फरक अभ्यासायचा असेल तर आपण परिकल्पना कशा मांडायच्या याचं दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊ. म्हणजे त्या उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल की दिशात्मक परिकल्पना आणि अदिशात्मक परिकल्पना काय आहे. आता समजा एका संशोधकाला त्याच्या संशोधनाचा विषय त्याने निश्चित केलेला आहे की माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि समायोजन क्षमता यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास हे संशोधनाचे शीर्षक आहे. आता या संशोधनाच्या शीर्षकानुसार संशोधक परिकल्पना मांडू शकतो. तर पहिली परिकल्पना, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि समायोजन क्षमता यांच्यामध्ये धन सहसंबंध आढळून येतो. दुसरी परिकल्पना, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि समायोजन क्षमता यांच्यामध्ये सहसंबंध आढळतो. आणि तिसरी परिकल्पना, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि समायोजन क्षमता यांच्यामध्ये कोणताही सहसंबंध आढळून येत नाही. म्हणजे पहिली परिकल्पनेमध्ये सहसंबंधाची दिशा दर्शवलेली आहे की धन सहसंबंध आढळून येतो म्हणून ती दिशात्मक परिकल्पना. दुसऱ्या परिकल्पनेमध्ये सहसंबंध असतो किंवा सहसंबंध आढळतो अशी वाक्यरचना आहे. म्हणजे तो धन असतो का ऋण असतो हे निश्चित केलेलं नाही आणि म्हणून मग ती अदिशात्मक परिकल्पना. आणि तिसरी परिकल्पना अशी आहे की त्या म्हणजे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि समायोजन क्षमता यांच्यामध्ये काहीही संबंध आढळत नाही. म्हणजे त्या दोन चलांमधील भावनिक बुद्धिमत्ता आणि समायोजन क्षमता यांच्यामध्ये शून्य सहसंबंध आढळतो असं त्यामध्ये दर्शवलेलं आहे. म्हणून ही तिसरी जी परिकल्पना आहे ती शून्य परिकल्पना आहे. आणि मग या अशा प्रकाराने या परिकल्पना आपल्याला मांडता येतात आणि संख्याशास्त्रामध्ये शून्य परिकल्पनेचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो. दिशात्मक परिकल्पना असेल तर जे संख्याशास्त्र वापरावं लागतं त्या ठिकाणी थोडा वेगळा विचार असतो. अदिशात्मक असेल तर वेगळा विचार करावा लागतो आणि शून्य परिकल्पना असेल तर त्या ठिकाणी वेगळ्या संख्याशास्त्राचा वापर होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण या भागामध्ये परिकल्पना म्हणजे काय आणि परिकल्पनेचे प्रकार कोणकोणते ह्याच्याविषयी चर्चा केली. आता पुढच्या भागामध्ये आपण परिकल्पना परीक्षणासाठी ज्या वेगवेगळ्या चाचण्या असतात त्यांच्याविषयी चर्चा करू.